अत्यंत महत्त्वाची बातमी आणखी आपण बघतोय। विशाल अग्रवालला आता घेऊन पोलीस कोर्टात निघालेले आहेत। एका बाजूला युक्तिवाद वेदांत अग्रवाल संदर्भातला पूर्ण झालेला आहे, तर दुसऱ्या बाजूला विशाल अग्रवाल याला घेऊन आता पोलीस कोर्टामध्ये निघालेले आहेत। पुणे पोलीस विशाल अग्रवालची 7 दिवस आता कोठडी मागण्याची शक्यता वर्तवली जाते। विशाल अग्रवाल याला आता घेऊन पोलीस कोर्टात निघालेले आहेत। 7 दिवसांची कोठडी पोलिसांकडून कोर्टामध्ये मागितली जाणार आहे। विशाल अग्रवाल वेदांत अग्रवालचे वडील आहेत आणि त्यांना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि या सगळ्या संदर्भात आता पुढचे 7 दिवस आणखी कोर्टात कोठडी देण्यासाठी परवानगी मागितली जाणार आहे पोलिसांकडून आणि त्यासाठी पोलीस आता कोर्टामध्ये विशाल अग्रवालला घेऊन जात आहेत। एका बाजूला वेदांत अग्रवाल संदर्भातली कोर्टातला युक्तिवाद पूर्ण झालेला आहे, संध्याकाळी 4 नंतर निकाल येणार आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय सध्या विशाल अग्रवाल याला देखील थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि त्यासाठी पोलीस विशाल अग्रवालला कोर्टात घेऊन निघालेले पाहायला मिळत आहेत। 7 दिवसांची पोलीस कोठडी विशाल अग्रवाल संदर्भातली मागितली जाणार आहे पोलिसांकडून अशी माहिती मिळते। तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय एका बाजूला वेदांत अग्रवालची सुनावणी त्या सगळ्या संदर्भातला युक्तिवाद आणि दुसऱ्या बाजूला विशाल अग्रवाल याला देखील आता कोर्टात हजर केलं जाणार आहे। अल्पवयीन मुलगा वेदांत यानं 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये मोठा अपघात घडवला होता, ज्याच्यामुळे 2 लोकांचा मृत्यू झालेला होता आणि त्याच्याच नंतर आता त्याच्या वडिलांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून आणि आज कोर्टात त्याला थोड्याच वेळात हजर केलं जाणार आहे। वेदांत अग्रवाल संदर्भातली एका बाजूला युक्तिवाद पूर्ण झालेला आहे, 4 नंतर या सगळ्या संदर्भात सुनावणी पूर्ण होईल, तर दुसऱ्या बाजूला विशाल अग्रवाल याला देखील आता कोर्टात हजर केलं जात आहे। त्यासाठी पोलीस विशाल अग्रवालला कोर्टात घेऊन जाताना आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून 7 दिवसांची पोलीस कोठडी विशाल अग्रवालची देखील मागितली जाणार असल्याची माहिती मिळते। आता कोर्टाचा निर्वाळा काय येतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। 7 दिवसांची कोठडी विशाल अग्रवालची मागितली जाणार आहे पोलिसांकडून आणि त्यासाठी सध्या कोर्टामध्ये पोलीस विशाल अग्रवालला घेऊन जातात, तर दुसऱ्या बाजूला वेदांत अग्रवाल संदर्भातली देखील युक्तिवाद पूर्ण झालेला आहे। संध्याकाळी 4 नंतर हा युक्तिवादाचा सगळा निकाल कोर्ट देईल, तर दुसऱ्या बाजूला विशाल अग्रवालला देखील कोर्टात पोलीस घेऊन जातात आणि 7 दिवसांची पोलीस कोठडी पोलिसांकडून कोर्टात मागितली जाणार आहे विशाल संदर्भातली। पुणे पोलीस 7 दिवस कोठडी विशाल अग्रवालची मागण्याची शक्यता आहे। आपण ही थेट दृश्य बघतोय, सध्या विशाल अग्रवालला पोलीस कोर्टात घेऊन निघालेले आहेत। थोड्याच वेळात विशाल अग्रवाल संदर्भात देखील पेशी केल्यानंतर त्या ठिकाणी देखील 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली जाणार असल्याची माहिती मिळते। तर वेदांत अग्रवाल याला देखील अटक करण्यासंदर्भातली याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात देखील 4 नंतर निकाल कोर्ट देणार आहे। 4 वाजेपर्यंत निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे। युक्तिवाद पूर्ण झालेला आहे, दोन्ही वकिलांनी आपला युक्तिवाद केलेला आहे, पोलिसांनी देखील मागणी केलेली आहे आणि त्यानुसार आपण बघतो 4 वाजता नेमका काय निकाल येतो ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। तर दुसऱ्या बाजूला वेदांतचे वडील विशाल अग्रवाल यांना देखील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि आता 7 दिवसांची पोलीस कोठडी आज कोर्टाकडे मागितली जाणार आहे आणि या सगळ्या संदर्भात माझे सहकारी योगेश बोरसे आपल्यासोबत जोडले गेलेत। योगेश, काय अधिकची माहिती? विशाल अग्रवालला थोड्याच वेळात पुण्यातल्या शिवाजीनगर कोर्टात हजर केले जाणार आहे। आपण पाहू शकतो या शिवाजीनगर कोर्टाच्या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। विशाल अग्रवाल हा पुण्यातल्या कल्याणीनगर अपघातामधला जो काही अल्पवयीन आरोपी आहे त्यांचे वडील विशाल अग्रवाल आहेत आणि काल रात्रीच्या सुमारास विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगरमधनं पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर काल दिवसभर पुण्यात ठेवण्यात आलं आणि आज आता थोड्याच वेळात विशाल अग्रवालला या शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि ज्या पद्धतीने काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात आले होते आणि या सगळ्या प्रकरणाची माहिती सुद्धा घेतलेली आहे आणि त्यानंतर आज आता विशाल अग्रवालला थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाईल, कारण ज्या पद्धतीने विशाल अग्रवाल या सगळ्या प्रकरणाशी नेमका त्यांचा काय संबंध आहे, कारण वेदांत अग्रवाल जो अल्पवयीन आरोपी आहे त्याची ज्यावेळी चौकशी केली त्यावेळी जी काही माहिती मिळाली होती पोलिसांना त्यानुसार वेदांत अग्रवालला जी काही गाडी चालवण्याची परवानगी दिली होती ती त्याच्या वडिलांनी अर्थात विशाल अग्रवालांनी दिली होती आणि त्यामुळे विशाल अग्रवाल यांची आता पुणे पोलिसांकडून 7 दिवसांची पोलीस कस्टडी मागितली जाईल अशी माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळते। त्यामुळे आता नेमकं पुणे पोलीस कोर्टामध्ये या संपूर्ण प्रकरणासंदर्भातले काय मुद्दे मांडणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि विशाल अग्रवालला नेमकी किती दिवसांची पोलीस कोठडी मिळणार हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या 2 दिवसांमध्ये या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न आणि एकूणच या प्रकरणाशी जे संबंधित आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याचा पुणे पोलिसांनी धडाका लावलेला आहे। त्यामुळे बारचे मालक असतील किंवा बरोबर आहे, बार मालकांना देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे, तर विशाल अग्रवालवर काय कारवाई होणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।